तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जे विधान केलेलं होतं प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातलं त्यावरून त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। एका वरिष्ठ पत्रकारानं मला प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त झाल्याविषयी चुकीची माहिती दिली होती असं त्यांनी लिहिलंय आणि या माहितीची शहानिशा न करता मी हे वक्तव्य केल्याचं पियुष गोयल यांनी म्हटलंय। अजितदादांची जागा सुनेत्रा पवार यांनी घ्यावी ही सर्वांची इच्छा होती, मात्र पियुष गोयल यांच्याकडून बोलताना चूक झाली। बोलताना ते सहजपणे बोलून गेल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। असं विधान कोणीही करू नये असंही रोहित पवार म्हणाले। सर्वांचीच म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाची इच्छा होती अजितदादांची जागा ही तिथं सुनेत्रा काकींनी घ्यावी, तसं ते घडलं आहे। आता हे घडत असताना भाजपचे एक मोठे नेते पियुषजी गोयल यांच्याकडनं बोलत असताना चूक झाली का, कुठंतरी एखादी गोष्ट ते सहजपणे बोलून गेले। आता उद्या काय होतंय, नंतर काय होतंय हे आपल्या सर्वांना बघावं लागेल, पण त्याबद्दल आज कुठेही बोललं गेलं नाही असं पाहिजे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।